नमस्कार, मी तुमची स्वाती. आज मी तुम्हाला घेऊन आले आहे एक नव्या टॉपिकमध्ये. आजचा टॉपिक आपला असणार आहे ऊर्जाच्या रिलेटेड. आता ऊर्जा म्हणजे काय? ऊर्जा म्हणजे जे आपल्याला निसर्गाने दिलं आहे. निसर्गाने आपल्याला काय काय दिलेलं आहे? निसर्गाने आपल्याला सगळ्यात पहिले दिलं आहे अन्न, त्यानंतर पाणी, त्यानंतर ऑक्सिजन, हवा. आता मला सांगा, हे सगळं जेव्हा आपण घेतो म्हणजेच काय? ऊर्जा. आता शरीराला पाण्याची जेव्हा आपल्याला तहान लागते म्हणजेच काय? तहान लागते आणि आपण पाणी पितो म्हणजे काय होतं? एक प्रकारची ऊर्जा आपल्या शरीराला मिळते, बरोबर आहे. त्यानंतर आपण भूक लागते म्हणून जेवण करतो. तर जेवण करण्यातून आपल्याला बरं वाटतं असं नाही होत. आपल्याला ऊर्जा मिळते शरीराला, तेव्हा आपल्याला छान वाटतं. त्यानंतर आपल्याला जे ऑक्सिजन आपण घेतो, जी हवा जे आपण श्वास सोडतो आणि घेतो, याला म्हणजेच काय? ऊर्जा घेतो, बरोबर आहे. आपलं शरीर जे हे पंचतत्वानी बनलेलं आहे. आता याचा जर अभ्यास करायचा म्हणलं आणि जाणून घ्यायचं म्हणलं तर आपल्याला 2 मिनटाच्या व्हिडिओमध्ये नाही होणार आहे. त्यामुळं मी आजपासून एक सिरीज चालू करणार आहे, छोटीशी आणि सोप्या भाषेमध्ये. सो प्लीज ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी प्लीज या सिरीजच्या सुरुवातीपासून माझ्याशी जोडा. नमस्कार, मी स्वाती, रेकी ग्रँड मास्टर, सायकॉलॉजी टीचर आणि माइंड हीलर. तर मी आज जो ऊर्जाचा विषय काढणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का की आपण जे आपल्या दैनंदिन गरजा आहेत, जसे की सर्वप्रथम आपण मेंटली, फिजिकली, फायनान्शियली, टोटली ओव्हरऑल प्रकारे आपण स्वतःला हील करून आपल्या पाहिजे त्या गोष्टी मिळवू शकतो. पाहिजे तेवढं हेल्थी आपलं शरीर आपण ठेवू शकतो. आता ते कसं? तर आता हे आपण जाणून घेऊया उद्याच्या भागात. कारण काय होतं, मी व्हिडिओ जाते छोटासा बनवायला, पण ॲक्च्युली तो बोलता बोलता इतका मोठा होऊन जातो की तुम्हालाही ऐकायला तो बोर होईल. त्यासाठी आता मी तुम्हाला फक्त एवढंच सांगणार आहे की आज तर मी तुम्हाला फक्त सांगितलं की ऊर्जा म्हणजे काय आणि ऊर्जा आता आपल्याला कशा कशातून मिळते, ठीक आहे. आता उद्या त्या ऊर्जाचा वापर करून आपण काय काय आपल्या आयुष्यामध्ये चेंजेस आणू शकतो हे आपण जाणून घेऊया. तर चला, सगळ्यांना धन्यवाद.